तुमची 16 वर्षांची मुलगी काय विचार करते? मुली किती पटापट मोठ्या होतात नाही? चिमुरड्या मुली, परकर पोलक्यात इकडून तिकडे धावणाऱ्या त्या आठवतात आणि एखाद्या दिवशी जेव्हा तुमची 16 वर्षांची मुलगी छान तयार होते ना, तेव्हा जाणवतं की किती उंच दिसायला लागली आहे. सुंदर दिसते. तिचं मोठं होणं तुम्हाला सुखावतंही आणि थोडंसं काळजीतही टाकतं. कारण ऐकलेलं असतं ना, 16वं वरीचं धोक्याचं. अलीकडे ना अबोल राहते. खरं म्हणजे घुमीच असते. पूर्वी कशी छान चिवचिव करायची, पण आता जरा काही विचारलं तर तिची चिडचिड होते. खरंच काय विचार करत असेल तुमची 16 वर्षांची मुलगी? ती म्हणते की मी दाखवत नसले तरी मनात खूप खोलवर सगळं काही जाणवत असतं मला. लोकांना वाटतं की मी जरा ओव्हर रिॲक्ट करते, पण तो माझा ॲटिट्यूड नसतो. माझ्या मनातल्या भावना ना खरंच खऱ्या आहेत. अंतर्मनातून आलेल्या असतात माझ्या भावना. खरं म्हणजे त्या भावना लपवण्याचा मी प्रयत्न करत असते. मला ड्रॅमॅटिक दिसायचं नसतं ना. पण सांगू का, मनाच्या तळाशी माझ्या या भावना गर 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 गोल 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 भिरभिरत असतात. भीती, राग, दुःख उचंबळत असतं. त्या भावना तीव्र होतात. मग त्या भावनांमुळे माझ्या मनामध्ये खूप एनर्जी येते. ती मला लपवायची असते. पण ती नाही दाखवायची, हे कसं करायचं ते काय मला समजत नाही. अगं मला वाटतं की तुम्ही हे समजून घेतलं पाहिजे की आमचं वागणं हे फक्त हार्मोनल बदलांशी जोडलेलं नाही आहे. काही झालं की तुम्ही मोठी माणसं असं म्हणता, हार्मोनल चेंजेस झाले तुझ्यात म्हणून तू अशी वागतेस. पण अगं मी मोठी होते आहे. मी स्वतःचा शोध घेते आहे आणि हळूहळू मी बदलते हे मला पण कळतं आहे. मी गप्प राहते, स्वतःमध्येच असते, एकटी राहणं पसंत करते, कधीकधी तर मिटूनच जाते. याचा अर्थ मला तुमची काळजी वाटत नाही असं नाही आहे. उलट मला तुमच्या चिंता करण्याची, पॅनिक होण्याची, टेन्शन घेण्याची, सतत भिण्याची खूप जास्त काळजी वाटते गं. कोणत्या गोष्टींमुळे माझा पारा चढतो, मी ट्रिगर होते, माझी चिडचिड होते, त्या गोष्टींकडे लक्ष ठेवायला मी हळूहळू शिकते आहे. खरं म्हणजे ही माझी प्रोग्रेस नाही आहे का? मला माहिती आहे की मी अजूनही काही काही वेळेला चुकते आहे. पण तुमचा सपोर्ट हवा आहे मला. तुम्ही मला शांत राहायला सांगता. मला वाटतं हे मला सांगण्यापेक्षा तुम्ही मोठी माणसं शांतपणाने आमच्याशी गोष्टी डील करायला शिकलात तर मलाही स्वतःला कसं शांत ठेवायचं ते शोधायचं किंवा त्याची प्रॅक्टिस करायला मदत होईल. होतं काय की मला कधीकधी ना खूप रडू येतं. पण मी चेहऱ्यावर हसू दाखवत असते. मनातल्या मनात मी माझे अश्रू लपवत असते. मला माझ्या भावनांबरोबर वाहून जायचं नसतं, तर माझ्या भावना मला सांभाळायला शिकायचं आहे. माझ्या भावनांना मला माझा कंट्रोल नाही द्यायचा आहे, तर त्या भावनांचा रिमोट कंट्रोल मला माझ्या हातात ठेवायचं आहे. भावनांना माझ्यावर स्वार नाही होऊ द्यायचं आहे, मला भावनांवर स्वार व्हायचं आहे. पण त्याकरता मला तुम्ही समजून घ्यावं असं वाटतं. आपण मुलीला असं म्हणूयात की या भावनिक गोंधळामधून तू बाहेर ये असं नको. तर या भावनिक गोंधळातून पुढं जायला कसं शिकायचं आहे, मूव्ह ऑन व्हायला कसं शिकायचं आहे, हे काम पालकांनो आपलं आहे. तुमच्या 16 वर्षाच्या मुलीला शांत करण्याऐवजी आपण तिच्याबरोबर कसं शांतपणाने डील करू शकू, तिला या भावनांच्या गोंधळामध्ये स्वतःला पुढे नेण्याकरता कशी मदत करू शकू, स्वतःच्या मनाला सांभाळायला कशी मदत करू शकू, कोणत्या पद्धतीने तुझ्या भावना तुला व्यक्त करता येतील, किंबहुना एखाद्या वेळेला नाही व्यक्त कराव्याशा वाटल्या तर ते स्वातंत्र्यसुद्धा आपण त्यांना देऊयात, तेवढी स्पेस देऊयात. हळूहळू मुलं स्वतःला ओळखतायत, भावनांना सांभाळायला शिकतायत. आपल्या सपोर्टची म्हणजे आपलं नुसतं त्यांच्यावर असण्याची गरज आहे. त्यांच्याबरोबर असलं तरीही पुरेसं आहे. धन्यवाद.